शेख त्यांचा सत्कार करण्याचा योग माझ्या वाट्याला आला. सुरुवातीला वर्षा काळे यांनी सांगितलं की ज्ञान महामंडळ आणि साहित्य महामंडळ या दोन संस्था एकत्र आल्या. मुलांनी मराठी माणसांचं व्यवच्छेदक लक्षण सांगितलं की यावर्षी एक गणपती मंडळ आणि पुढच्या वर्षी 2 गणपती मंडळ वाटचाल होत असते. म्हणजे यास्मिन शेख यांचं व्यक्तिमत्व असं आहे की ही 2 महामंडळ एकत्र आली आणि आपण सर्व मराठीवर प्रेम करणारी सगळी मंडळी या ठिकाणी एकत्र आलेलो. मगाशी त्यांनी पंढरपूरच्या काही कटू आठवणी सांगितल्या. देव आणून देऊन निघालेल्या ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या या पंढरपूरच्या दिशेने आता मार्गस्थ झालेल्या आहेत. पण साहित्य पंढरीचा वारकरी आज यास्मिन शेख यांचा सत्कार करण्यासाठी. त्यामुळं यास्मिन शेख हे शतकपूर्ती केलेलं मराठीचं वैभव आहे आणि विशेषतः व्याकरण किती कवितेसारख्या ललितरम्य पद्धतीने समजावून सांगता येऊ शकतं याचा एक आदर्श वस्तुपाठ त्यांनी घातलेला आहे. नुसतं व्याकरणच नाही तर एक भाषाभान देण्याचं काम त्यांनी आपल्या आयुष्यभरातल्या कामातून केलेलं आहे आणि ते खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. त्यांच्या वाटचालीविषयी मगाशी सांगितलं. श्रीम माट्यांची आठवण त्यांनी सांगितली की महाविद्यालयीन जीवनामध्ये त्यांना श्रीम माट्यांच्यासारखे शिक्षक मिळाले की अगदी कोथिंबिरीची वडी केल्यानंतर सुद्धा आपल्या आवडत्या विद्यार्थिनींना घरी निमंत्रित करणारे. आणि दुसरी एक आठवण यास्मिन त्यांनी त्यांच्या लेखामध्ये सांगितली आहे की ज्यावेळेला श्रीम माटे हे विकलांग अवस्थेमध्ये होते त्यावेळेला यांना प्राध्यापकीसाठी शिफारस पत्र हवं होतं. त्या आल्या पण त्यांची एकूण अवस्था बघितल्यानंतर आता आपण यांना मागावं की नाही असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. तर माटे इतके जे उपेक्षितांचा अंतरंग जाणणारे होते त्यांनी विद्यार्थ्यांचा अंतरंग जाणलं नाही. खरंच आश्चर्य मानावं लागेल. त्यांनी विचारलं की तू भेटायला आली आहेस हे खरं आहे पण कारण काहीतरी वेगळं असणार आहे. शेवटी नाईलाजाने यांना सांगावं लागलं. त्याही अवस्थेत पलंगावर झोपून माट्यांनी त्यांना शिफारस पत्र दिलं आणि त्यांचं जे काही काम व्हायचं ते झालं. आणि पुढे मुंबईला शिकवत असताना श्रीपू भागवतांचा त्यांना जवळ म्हणजे श्रीपू भागवत, विंदा करंदीकर, चंद्रकांत बांदिवडेकर अशी सगळी दिग्गज माणसं आणि यास्मिन शेख त्याही तितक्याच दिग्गज. एवढ्या सगळ्या दिग्गज माणसांचं एकाच वेळी एकत्र असणार ही विद्यार्थ्यांसाठी केवढी मोठी एक पर्वणी असते. श्रीपूंच्या कौतुक करण्याविषयीचा त्यांनी एक अनुभव सांगितला. पण दुसरा एक अनुभव त्यांनी फार संवेदनशीलतेने लिहून ठेवला की त्या काळामध्ये किती 250 रुपये वगैरे पगार असेल तर यांचं पगाराचं पाकिट कोणीतरी मारलं आणि मग दुसऱ्या दिवशी यांचा चेहरा रडवेला झालेला दिसला. तर श्रीपूंनी बोलावून घेतलं आणि म्हणाले का तुम्ही म्हणजे एवढ्या अस्वस्थ झाल्या. तर त्यांनी सांगितलं की पगाराचं पाकिट गेलेलं आहे. तर श्रीपूंनी काय करावं दुसऱ्या दिवशी एक पाकिट त्यांच्या हातामध्ये दिलं आणि म्हणाले हे घरी जाऊनच उघडायचं आणि त्यामध्ये पगारा एवढे पैसे होते. तर अशी आपल्या सहकार्यांची मनं जाणणारी माणसं त्यांना मिळाली. मला त्यांचा सहवास जो लाभला तो भानुकाळे यांच्यावर. म्हणजे ज्या वेळेला भानुकाळेंनी शतकातली 20 श्रेष्ठ पुस्तकं निवडली वाचकांच्या वेगवेगळ्या सर्वेक्षणात आणि त्यामध्ये सुनीताबाईंचं आहे मनोहर तरी हे पुस्तक होतं आणि त्या पुस्तकावरती कोण लिहिणार तर राम शेवाळकर लिहिणार होते. पण राम शेवाळकर त्यावेळेला दवाखान्यामध्ये ॲडमिट झाले आणि भानुकाळेंनी फोन केला की आता दिवाळी जवळ आली आहे मला लेख हवा आहे. तर शेवाळकर म्हणाले की आता मला काही देणं शक्य नाही मग तुम्ही कुणाचं तरी नाव सुचवा. मग शेवाळकर म्हणाले पुण्यात एक मुलगा आहे तो उत्साही आहे तरुण आणि मुख्य म्हणजे गरजू आहे करायला हरकत नाही. आणि मग मला भानुकाळेंचा फोन आला आणि मग पुढे त्या लेखामुळे अगदी सुनीताबाईंच्या घरी जाण्याचा सुद्धा मला योग आला. पण पुढे त्यांनी माझ्या गळ्यामध्ये म्हणजे माणसाशी गोड बोलायचं आणि त्याच्या गळ्यामध्ये एक काम कसं टाकायचं ते चांगलं मराठीच्या मनस्थितीत ते भानुकाळेंनी. तर माझ्याकडून जवळजवळ 4.5 वर्ष त्यांनी पुस्तक परीक्षणाचं सदर लिहून घेतलं आणि त्यावेळेला यास्मिन त्यांचा आणि माझा खूप जवळून परिचय झाला. विशेषतः दिवाळी अंकामध्ये मी साहित्यातले 2 शिवाजी प्राचार्य शिवाजीराव भोसले आणि मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांच्यावरचा एक लेख लिहिला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. डॉक्टर राचिम ढेरे यांच्यावरचा देव माणूस नावाचा लेख मी लिहिला. माझ्या आजीवरचा काकू आजीची गोष्ट हा लेख मी लिहिला. आजचे ग्रामीण वास्तव एक प्रसिद्ध लेख लिहिला. तर तो लेख अर्थात यास्मिनबाईंकडे गेल्यानंतर त्यांचा फोन येत असे आणि थोड्या जरी तपशिलामध्ये त्यांना काही शंका आली तर त्या सविस्तरपणे विचारत होते आणि त्यांची शाबासकी मिळणं हे फोन आल्यानंतर अगोदर ताणच यायचं की आता काय सांगणार. त्यामुळं अंतर्नादमध्ये लिहिणं म्हणजे इतकी दम
दमछाक करणारी गोष्ट होती. एक तर आंतरनाद हे मोठं नाव, भानुकाई सारखे लेखक, आणि जोपर्यंत त्यांचा फोन यायचा नाही की लेख मनासारखा झालाय तोपर्यंत आपला जीव चांगलेला, आणि तिथंच विषय संपत नाही, पुन्हा इकडे या मोठ्या प्रवेशद्वारातून आतमध्ये जायचं. पण यास्मिन ताईंचा अतिशय जवळून स्नेह मला या निमित्ताने मिळाला, आणि माझे सुद्धा त्यांच्याशी कौटुंबिक संबंध निर्माण झाले, ते केवळ काळी कुटुंबियांच्या. आणि गोऱ्या पान, अतिशय मिश्किल डोळे, आणि म्हणजे त्या वयात तर बाहुलीसारखं असं त्यांचं वर्णन केलंय, पण आता सुद्धा बाहुलीच दिसाव्यात असंच त्यांचं एकूण व्यक्तिमत्व. आणि इतकी मुजुता, मला असं वाटतं की दादा धर्माधिकारींनी तारुण्याचे 3 प्रकार सांगितले: तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता. या तिन्हीचा संगम म्हणजे त्यामुळे या महाराष्ट्राला व्रतस्थ ज्ञानोपासकांची एक फार मोठी परंपरा आहे. त्या परंपरेतला आता हा शेवटचा दुवा ठरतोय की काय, अशी भीती वाटावी, अशी एकूण सगळी परिस्थिती आहे. कारण कार्लाईलने असं म्हटलंय की जेव्हा लहान माणसांच्या सावल्या मोठ्या होत जातात तेव्हा सूर्यास्त जवळ आला असं म्हणायला हरकत नाही. पण आपण खरोखरीच भाग्यवान आहोत की असं एक उत्तुंग व्यक्तिमत्व हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. माझ्या भाग्ययोगाने 2017 साली मी साहित्य परिषदेचा कार्याध्यक्ष झाल्यानंतर त्यांना मसाप जीवन गौरव पुरस्काराने आम्ही सन्मानित केलं, आणि त्यावेळी जे भाषण शेखबाईंनी केलं ते सुद्धा अतिशय महत्त्वाचं. त्या भाषणामध्ये आता त्यांनी जो मुद्दा सांगितला तोच त्यावेळेला त्यांनी मांडलेला होता की व्याकरणाला भाषा विज्ञानाची जोड दिल्याशिवाय तुम्हाला भाषेचं खरं रूप समजणार नाही, भाषेच्या अंतरंगामध्ये काय घडलं हे तुम्हाला समजणार नाही. खरं तर भाषा ही आपल्या जीवनाला इतक्या विविध अंगाने वेगलेली आहे. म्हणजे भाषेमुळं अनुभवाचं स्थलांतर होतं, अनुभवाचं कालांतर होतं, अनेक ज्ञानशाखा आपल्याला भाषेमुळे समजून घेऊ शकतात. साहित्य, कला, संस्कृती यांचा आस्वाद आपण भाषांमुळे घेऊ शकतो. आपली भाषा हा जर आपल्या संस्कृतीचा पाया आहे तर आपली भाषेविषयीची अनास्था किती चिंताजनक आहे हे आपण सगळं पाहतो. आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला या आनंदामध्ये आपण असताना तो आनंद हिरावून घेण्याचं काम तिसरी भारतीय भाषा किंवा हिंदीची सक्ती करून शासनाने केले. अशा एका विचित्र वातावरणामधून आज आपण सगळे चाललेलो आहोत. खरं तर नव्या शैक्षणिक धोरणामध्ये कुठेही म्हटलेलं नाहीये की तुम्ही पहिलीपासून कुठल्याही भाषेला आमचा विरोध नाही, आम्ही सगळ्या भाषेचा आदर करणारे आहोत, पण भाषेची सक्ती करणं ही गोष्ट चुकीची आहे. आणि बालमानसशास्त्राचा विचार केला तरी त्या दृष्टीने ते चुकीचं आहे. आणि जिथे मराठीची इतकी दुरवस्था झालेली आहे की मराठी शाळा बंद पडत आहे, 1 शिक्षकी 2 शिक्षकी शाळा आहे, आणि तिथे हे 3ही विषय शिकवण्याची जबाबदारी या 1 किंवा 3 शिक्षकांच्या वरती येणार आहे. आणि आता असरचे अहवाल सांगतायत की 8वीतल्या विद्यार्थ्यांना दुसरीचं वाचता येत नाही. अशा भयानक परिस्थितीमध्ये मराठीच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करायचे सोडून शासनाचं हे सगळं जे काही चाललंय ते अतिशय चिंताजनक आहे. आणि दुसरं म्हटलं की महत्वाची गोष्ट त्यातली अशी की आपल्या सगळ्यांचा आवाज खूप क्षीण होतोय त्या सगळ्या गदारोळामध्ये, तो तिथपर्यंत पोहोचत नाही, हे सगळ्यात त्यातलं मोठं दुःख आहे. तर यास्मिन बाईंनी जे काही काम करून ठेवलेलं आहे मराठी व्याकरणाच्या संदर्भामध्ये ते खूप महत्त्वाचे आहे. आणि ज्या भाषा विज्ञानाचा त्यांनी उल्लेख केला की भाषा ही एक सामाजिक संस्था आहे, आणि जसे समाजामध्ये वेगवेगळे स्तर असतात, गट असतात, तर त्याचं प्रतिबिंब हे सुद्धा आपल्याला भाषेमध्ये सातत्याने दिसत असतं. आणि त्यामुळं एक भाषा बोलणारा जो समूह आहे त्यामध्ये सुद्धा भाषेबाबतची एकवाक्यता ही आपल्याला दिसत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्यांच्या हातामध्ये आर्थिक सत्ता आहे, राजकीय सत्ता आहे, सांस्कृतिक सत्ता आहे, धार्मिक सत्ता आहे, त्यांचं भाषेवरती प्रभुत्व हे राहिलेलं आहे. आणि त्यामुळं त्यांची भाषा ही शुद्ध आणि इतरांची भाषा ती अशुद्ध असा जो काही भ्रम होता त्याला सुद्धा त्यांनी फार समर्पक शब्दामध्ये उत्तर दिलेलं आहे की बोली भाषांना सुद्धा तुम्हाला त्याचं जे महत्त्व आहे ते तुम्ही अधोरेखित केलंच पाहिजे. त्यांची सुद्धा एक नियम व्यवस्था आहे ती सुद्धा तुम्ही मानली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे भाषेचा आपल्याकडे एक गैरसमज असा झालेला आहे की भाषा म्हणजे साहित्य, त्याखेरीज भाषेचा दुसरा कुठला उपयोग नाही. पण जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये भाषेचा किती वेगवेगळ्या प्रकारे वापर केला जातो. आपण घरामध्ये खूप अनौपचारिक भाषा बोलतो. आपण असं म्हणत नाही भावंडांना की आता बंधू भगिनीनो चला आपण भोजनासाठी आत जाऊ, आपण जेवायला चला असंच म्हणतो. किंवा व्यासपीठावरती जी भाषा वापरली जाते तिचं रूप किती वेगळं असतं, शब्दांचा किती नेमका नेटका ताजवेतून वापर तिथे केला जातो. उद्योग क्षेत्रामध्ये जी भाषा वापरली जाते तिचं भाषेचं
एक व्यवहारी रूप वापरलं जातं, न्यायालयामध्ये जी भाषा वापरली जाते तिचं रूप वेगळं आहे. तर हे सगळं समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे ध्वनींच्या निर्मितीपासून भाषांमधल्या भेदांपर्यंतचा एक मोठा अवकाश हे भाषा विज्ञानाने व्यापलेला आहे. तर त्यामुळे व्याकरणाला जर त्याची जोड दिली तर भाषेच्या पोटामध्ये काय साचलेलं हे आपल्या लक्षामध्ये येईल. आता वाचिक आणि लिखित असे साहित्य असे दोन प्रकार आपल्याकडे फार पूर्वीपासून मानले गेलेले आहेत. आणि विशेषतः जेव्हा ग्रंथांचा शोध लागलेला नव्हता, छपाईची व्यवस्था झालेली नव्हती, किंवा शिक्षण एका विशिष्ट वर्गापुरतं मर्यादित होतं, त्यावेळेला श्रवण हेच ज्ञानसंपादनाचं एक महत्त्वाचं साधन होतं. आणि अशा काळामध्ये वक्तृत्व आणि फिरकी ज्ञानपोळी चालू होती. नेहमी असं म्हटलं जातं की लेखक कागदावरती लिहितात आणि वक्ते कागदावरती लिहितात, पण शेवटी जातं ते उडून कागदावरती जरी लिहिलं तर. त्यामुळं लेखणी आणि वाणी ही दोन्ही शब्दशक्तीची महत्त्वाची रूप आहे आणि त्यांना साहित्य संस्कृतीच्या गाभाऱ्यामध्ये महत्त्वाचं स्थान आहे. हे सुद्धा शेखबाईंनी अधोरेखित केलेलं आहे. आणि विशेषतः एक गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे की लोकमान्य टिळकांच्या काळामध्ये गोडबोले साने यांनी मराठी लेखन पद्धती नावाचं एक पुस्तक लिहिलं आणि तो काळ इतका वेगळा होता की टिळकांच्या सारख्या संपादकाला पण अशा पुस्तकावरती अग्रलेख लिहावा असं वाटणं, इतका तो मराठीसाठी उत्कर्षाचा काळ म्हटला पाहिजे. तर त्या अग्रलेखामध्ये लोकमान्यांनी असं म्हटलेलं होतं की तुमचे आमच्यावरती राज्य झाले म्हणून काय झाले, ते आमच्या कानामात्रा वेलांट्यांवरती होता कामा नये. आणि दुसरीकडे सांगितलं की वैयाकरणी हे भाषेचे शास्त्रे खरे, परंतु त्यांचा अधिकार देखील मर्यादित आहे. कोणतीही भाषा बोलणारे लोक हेच त्या भाषेचे खरे अधिकारी असतात. असे असले तरी व्याकरणशास्त्र किंवा व्युत्पत्तीशास्त्र तुम्हाला झुगारून चालणार नाही. हे दोघांनाही त्याची जाणीव त्यांनी करून दिली. आणि आज साहित्य महामंडळाचं मी अध्यक्ष झाल्यानंतर लगेच मला एक पत्र आलं, माधव राजगुरूंनीच केलं, आणि आणखीनही एक दोन पत्र आली आहेत की त्या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलं की तुम्ही शुद्धलेखनाचे नियम बनवून, आता जवळजवळ 53 वर्ष झाली आहे आणि त्यावेळेला 18 शुद्धलेखनाचे नियम होते. तर वाचन आणि म्हणजे बोलणं आणि लिहिणं यातलं अंतर कमी करण्यासाठी आणि एकूणच बदललेली सगळी सामाजिक परिस्थिती, समाजाला आलेलं भाषाभान किंवा गेलेलं भाषाभान या पार्श्वभूमीवरती या शुद्ध लेखनाच्या नियमांचा तुम्ही पुनर्विचार केला पाहिजे असा एक मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. आता मी त्या क्षेत्रातला काही अधिकारी नाही, पण सगळे व्याकरण तज्ञ आणि भाषा तज्ञांच्या समोर हा विषय निश्चितपणाने समोर ठेवला जाईल. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की आज आपण भाषा जपणुकी संदर्भात खूप बोलतो, पण मुळात आपल्यातली मराठीपणाची ज्योत तेवत ठेवणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून आपल्याला त्यांच्याकडे पाहिलं की ज्यू कुटुंबामध्ये जन्म, मुस्लिम कुटुंबामध्ये लग्न झालं, ते सगळे संस्कार पचवून सुद्धा त्यांनी आपलं मराठीपण हे कधी सोडलं नाही. आणि त्यामुळं भाषा आणि संस्कृतीची स्पंदनं ही प्रथम आपल्या मनामध्ये उमटतात आणि नंतर ती उच्चारातून आणि कृतीतून प्रकट होतात. त्यामुळं आपलं हे भाषाप्रेम आंतरिक जाणीवेतून प्रकट झालं पाहिजे. की एखादी चूक जरी दिसली, या अंतर्नाटचे सुरुवातीचे अंक आधी सभा सुरू होण्यापूर्वी यांना पाठवले गेले, तर शेखबाईंनी लिहिलंय की मला खडा लागावा तसे या चुका दिसल्या, तर आता आपण खडेच खातो आहोत की काय, आपल्याला म्हणजे भात खाल्ला तर आश्चर्य वाटेल अशी सगळी परिस्थिती निर्माण झाली. या पार्श्वभूमीवरती शेखबाईंनी जे काम केलं ते मला खूप महत्त्वाचं वाटतं. आणि मला भानू काळेंचं खरोखरीच कौतुक असं वाटतं की त्यांनी अतिशय निष्ठेने अंतर्नाद हे मासिक चालवलं. आणि किती असावं म्हणजे वर्षाते आणि भानू काळे या दोघांचंही सगळं वागणं बोलणं ते मासिक चालवणं मी खूप जवळून पाहिलेलं आहे. आणि अशा आपल्या मासिकासाठी व्याकरण सल्लागार असला पाहिजे, म्हणजे ही भूमिका, हे पद निर्माण करण्याचं श्रेय सुद्धा खरं भानू काळे यांना द्यावं लागेल. तर असा एक चांगला योग आज आला. आणि किती चांगले योग आले की सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर आहे आणि बार्शीपासून जवळ आहे, तिथला एक प्रतिनिधी आज तुमचा साकार करण्यासाठी आला, साहित्य पंढरीचा प्रतिनिधी आला. आणि महाराष्ट्राचं मन इतकं मोठं की 16 वर्षाच्या युवकाला माऊली म्हणणारा महाराष्ट्रच आहे आणि 50 वर्षाच्या मिलिंद जोशींना 101 वर्षाच्या यास्मिन शेखच्या सत्काराचा जो मान देणारा महाराष्ट्रच आहे. तर या सगळ्यांच्या विषयीची कृतज्ञता मी व्यक्त करतो आणि संपूर्ण मराठी साहित्य विश्वाच्या वतीने यास्मिन शेख यांना आदराने नमस्कार करू.